त्या दशेमध्ये रांगता गोधने राखीत आहे. रांगता रांगता देवानं काही चरित्र केलं आणि गायी वासरं राखत असताना देवानं काही चरित्र केलं. आता देवाचं अनंत अगाध चरित्र आहे आणि देवाच्या चरित्राच्या संबंधाने विचार करत असताना स्वामी करपात्रीजी महाराजांनी 3 प्रकारचं चरित्र या ठिकाणी त्यांनी वर्णन केलेलं आहे. 3 प्रकार केलेले आहेत. भगवंतांनी जे चरित्र केलं ते काही अद्भुत चरित्र केलं. भगवंतांनी जे चरित्र केलं ते ललित चरित्र केलं आणि भगवंतांनी जे चरित्र केलं ते उभय चरित्र केलं. असे 3 प्रकार स्वामी करपात्रीजी महाराजांनी सांगितलेले आहेत. चरित्राचे 3 प्रकार. पहिला प्रकार आहे अद्भुत चरित्र. भगवंतांनी अद्भुत चरित्र केलं. कसं आहे अद्भुत चरित्र देवाचं? त्यांनी गोड असं सुंदर त्या ठिकाणी महाराज सुंदर असं चरित्र सांगितलेलं आहे. एक सुंदर लीला देवाची सांगितली. ऐका. एक पर्वकाळ आला आणि पर्वकाळ आल्यानंतर संक्रांत आहे, सूर्यग्रहण आदी त्या ठिकाणी काळ आहे आणि त्या वेळेला मग त्या ठिकाणी तीर्थावरती स्नान करायला जावं असा नियम आहे. आणि मग तीर्थावर स्नान करायला जायचं. उद्या त्या ठिकाणी ग्रहण होतं आणि मग ग्रहण संपल्यानंतर नक्की त्या ठिकाणी कुठं जायचं म्हणून 2-4-5 गवळणी सगळ्या त्या ठिकाणी यशोदेच्या जवळ आल्या आणि यशोदेला बोलायला लागल्या, अगं यशोदे, उद्या ग्रहण हो, ग्रहण संपल्यानंतर उद्या सकाळी कुठं जायचं स्नान करायला? यशोदेने सांगितलं, इकडं तिकडं न जाता आपण यमुनेवरतीच जाऊन स्नान करायला. अगं यमुना तर आपल्या परिचित, अगं दुसऱ्या डोहावरती जाऊ, जरा थोडस लांब अंतरावरती जाऊ. आणि मग एका डोहावरती, यमुनेतील एका डोहावरती स्नान करायला जायचं ठरलं. आणि ठरल्यानंतर सगळ्यांनी त्या यशोदेने सांगितलं, उद्या सकाळी बरोबर ठीक 6 वाजता सगळ्यांनी आपापल्या बैलगाड्या झुंपायच्या आणि एकट्या एकट्या पार्वतीनं यायचं नाही, तर सोबत आपले महादेव सुद्धा घ्यायचे बर का. आपापल्या महादेवांना सुद्धा सोबत घ्यायचं, सगळ्या गोपाळांना सोबत घ्यायचं. सगळ्यांनी पती पत्नी पती पत्नी पती पत्नी असं दोघांनी मिळून स्नान करायचं, म्हणजे त्याचं पुण्य विशेष भेटतं. ठीक आहे म्हणे यशोदा. मग दुसऱ्या दिवशी सकाळी महाराज सगळ्याच गोपाळांनी आपापल्या बैलगाड्या जुंपल्या. सगळे गोपाल बैलगाड्यांमध्ये बसले, सगळ्या गोपिका बसल्या आणि भले 100 बैलगाड्यांची रांग लागली बर का. किती? 100 बैलगाड्यांची रांग लागली. पुढं 5-50 मागं 5-50 अशा 100 बैलगाड्या तयार झाल्या. 100 घरातील गोपाळ गवळणी सगळे एकत्रित आल्या. आता मला सांगा बरं आठवल, एक प्रश्न आहे, राजाची गाडी कुठं असते? मागं असते का पुढं असते? चला बोला पटकन. राजाची गाडी कुठं असते? कुठं? पुढं. राजाची गाडी कौन बनेगा करोड़पति? कंप्यूटर महाशय इनका जवाब लॉक किया जाए. राजाची गाडी कुठं असते? पुढं असते. टिक 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 टिक. गलत जवाब. राजाची गाडी पुढेही नसते आणि राजाची गाडी मागही नसते. जर मुख्य कुठं नेऊन सोडवतो. जर मुख्यमंत्री इथं आले तर त्यांची गाडी पुढे राहील का मागं राहील का मधात? मुख्यमंत्र्यांची गाडी मधात. तशी मग नंदबाबाची गाडी कुठं? रेवतकरजी तुम्ही नव्हते तेव्हा, बरोबर आहे. विठ्ठल विठ्ठल. राजाची गाडी मधोमध त्या ठिकाणी, नंद बाबाची गाडी मधोमध, पुढे 5-50 मागे 5-50. आणि ऐका, आणि मग सगळे बैलगाडीमध्ये बसले. बैलगाड्या सगळ्यांच्या चालू झाल्या. सगळे गीत गातात भगवंताचं आणि बैलगाडी पुढे जाता 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 आता प्रत्येक बैलगाडीमध्ये दोघं मात्र नंद बाबाच्या बैलगाडीमध्ये 6 जण बसले होते. किती? 6 जण. कोण कोण? मी नाव सांगतो, तुम्ही आकडे मोजा, फक्त लावू नका. कुठंच नाही लावायचे.
मी सांगतो फक्त तुम्ही मोजा. बैलगाडीमध्ये किती जण बसले होते? 6 लोक त्या ठिकाणी बसलेले आहेत. कोण कोण? नंद बाबा म्हणा एक, यशोदा मैया, रोहिणी मैया, सुनंदा आत्या, बलराम दादा आणि 6वा कृष्ण. किती जण झाले? 6 जण बैलगाडीमध्ये बसले होते. आता मला सांगा, 4 व्हीलर मध्ये जर 6 जण बसले तर दाटींचे पण होईल, अडचण होईल का? जरा मोकळं बसता येईल वाटोळकरजी? दाटण होईल ना. मग आता जिथं 4 जण बसायचे 4 व्हीलर मध्ये 6 जण बसले, जरा एकमेकाच्या मांडीवर मांडी, सरक तिकडं, सरक सरक सरक, असं सगळं चालू झालं. इकडं तिकडं सरक करून करून एकामेकाच्या मांडीवरती मांडी ठेवून जबरदस्तीनं 6 जण बसले. आता लक्ष देऊन ऐका बरं का. नेमकं गंमत अशी झाली, नंद बाबाच्या बैलगाडीच्या माग एक बैलगाडी होती आणि त्या बैलगाडीमध्ये एकटीच गवळण बसली होती. वय वर्ष 85. किती वर्षाची होती? 85 वर्षाची होती. एकटीच बसली होती. तिचा बुवा काय आला नव्हता, एकटीलाच पाठवलं. तो बैलगाडी झोपून दिली, हा जा म्हणते. आता ती एकटीच बिचारी बैलगाडीमध्ये बसली आणि ती बसल्या बसल्या विचार करायला लागली, बाई पुढच्या बैलगाडीमध्ये 6 जण बसले आणि मी एकटीच. पुढच्या बैलगाडीत 6 जण. किती अडचणीत तो कन्हैया बसला, किती अडचणीमध्ये तो कृष्ण बसला. जर त्या पुढच्या बैलगाडीतला कृष्ण कन्हैया जर माझ्या जवळ येऊन बसला तर, तिच्या मनामध्ये काय आलं? जर कन्हैया माझ्या जवळ येऊन बसला तर किती बरं होईल, मी एकटीच बसली म्हणे. आता मला सांगा, भक्ताच्या मनातलं देवाला कळत नाही का? भक्ताच्या मनातलं देवाला कळत. न सांगता तुम्हा कळो येते अंतर, विश्वी विश्वंभर परिहारची न लगे. भगवंताला कळालं मी तिच्या जवळ जाऊन बसावं, पण देव विचार करायला लागले, असा उठून तिच्या बैलगाडीत जाऊन बसतो तर यशोदा जाऊ देणार? बसू देणार नाही. मग काहीतरी डोकं लावलं, काहीतरी युक्ती केली पाहिजे, काहीतरी आपण युक्ती केली पाहिजे. काय युक्ती करावी? आणि मग भगवान परमात्मा सहज यशोदेला नातं विचारायला लागले. काय विचारायला लागले? नातं विचारायला लागले. म्हणे मैया सांग बरं, म्हणे मी तुझा कोण लागतो? आता तुझा कोण लागतो म्हणे मी. म्हणे कृष्णा झोप झाली नाही का रे तुझी? लवकर तुला झोपेतून उठवून आणलं का? नाही नाही झोप झाली म्हणे. उगा विचारलंय म्हणे. सांग बरं म्हणे मैया तुझा न माझा काय संबंध आहे? यशोदा म्हणायला लागली, अरे मी तुझी कोण आहे? तुम्हाला काय म्हणून हाक मारतो? मैया. मग मैया कोण होते? आई होते ना. मी तुझी आई आहे अरे, आणि तू माझा बाळ आहे, तू माझं लेकरू आहे. बर मैया आता सांग बरं म्हणे, ही रोहिणी कोण आहे माझी? अरे ती तुझी काकू आहे ना, ती तुझी काकू आहे. बर बर बर. मग मला सांग बरं म्हणे, हे सुनंदेचा ना माझा काय संबंध? अरे ती तुझ्या पप्पाची बहीण आहे. पप्पाची बहीण कोण होते? काटून कोण होते? आत्या होते ना. बर कोण आहे म्हणे? मग ही आत्या आहे म्हणे. तुझी आत्या आहे का म्हणे? बर बर बर. मग मला आता पुढं सांग बरं म्हणे मैया, हा बलराम कोण आहे म्हणे माझा? म्हणे आज झालंय काय नक्की? सूर्य काय पश्चिमेकडून उगवडा का? भलतच काहीतरी बोलायला लागला. रोज भैया दादा म्हणून हाक मारतो ना, आज नातं विचारतोय. नाही नाही सांग. अरे तू तुझा भाऊ आहे ना म्हणे. बर बर बर. आता शेवटचा प्रश्न म्हणे मैया, तुझं नंद बाबाचं काय नातं आहे सांग. तुझं नंद बाबाचं काय नातं आहे? मग त्या ठिकाणी यशोदा म्हणायला लागली, हे पोरग जरा आघावच आहे म्हणे. काही विचारतोस का? नाही नाही मैया सांग, नंद बाबाचं आणि तुझं काय नातं? अरे ते माझे स्वामी आहेत, मी त्यांची दासी आहे. मैया त्रेतायुगातलं सांगू नको, मग 2026 मध्ये कळण असं सांग. बर मैया सांग तुमचं आणि तुझं आणि नंद बाबाचं काय नातं आहे? अरे ते माझे पती आहेत, मी त्यांची पत्नी आहे. नाही ना मैया जरा सोपं करून सांग. अरे ते माझे नवरोबा आहे, मी त्यांची बायकोबा आहे. नवरा बायको आहेत म्हणे आम्ही. नाही नाही मैया अजून सोपं करून सांग. अरे ते माझे मिस्टर आहे आणि मी त्यांची मिसेस आहे. मिसेस कोणाला म्हणतात माहितीये का? जी असते विशेष तिला म्हणतात
विशेष विठ्ठल विठ्ठल. मग परमात्मा बोलायला लागले, अच्छा म्हणजे तुम्ही दोघं जण नवरा बायको आहेत का? म्हणे हो, आम्ही आमच्या दोघांचं नवरा बायकोचं नातं. मग मैया पुढच्या बैलगाडीमध्ये दोघच जण बसलेले आहेत, एक गोपिका आहे एक गवळी आहे. त्या दोघांचं काय नातं? अरे तो जो गवळी आहे ना तो तिचा पती आहे आणि ती त्याची पत्नी आहे, म्हणजे ते सुद्धा नवरा बायको आहेत का? म्हणे हो, ते दोघं सुद्धा नवरा बायको. मैया त्याच्या पुढच्या बैलगाडीमध्ये अरे ते सुद्धा दोघं जण नवरा बायको. त्याच्या पुढं ते सुद्धा नवरा बायको. त्याच्या पुढं अरे ते सुद्धा नवरा बायकोच आहे. म्हणजे इथं सगळ्यांना बायका आहेत का? म्हणे म्हणे हो सगळ्यांना बायका आहे. मग माझी गेली कुठं? सगळ्यांना जर बायका आहे तर माझी गेली कुठं? कृष्ण रडायला लागला आणि कृष्ण हट्ट करायला लागला, मला आत्ताच्या आत्ता माझी बायको पाहिजे, म्हणजे मला आत्ताच माझी बायको पाहिजे म्हणे. असं म्हटल्यानंतर महाराज कृष्ण हट्ट करायला लागला आणि हट्ट करून त्या ठिकाणी रडायला लागला, मैया राधिका गोरी से बिरज की चोरी से, मला आत्ताच लग्न करून पाहिजे. राधिका गोरी से बिरज की चोरी से मैया करा दो मेरो ब्याह. यशोदा म्हणायला लागली, हटल्या का? उमर तेरी छोटी है नजर तेरी खोटी है, कैसे करा दू तेरू ब्याह. लेका एवढू सतायत म्हणे, छटाक भरून लग्न करून पण कृष्ण काय ऐकायला तयार नाही. मैया राधिका गोरी से आताच लग्न करून पाहिजे. यशोदेने सांगितलं जमणार नाही. आणि मग भगवान कृष्ण परमात्मा लोणी लावायला लागला. नाही आपलं ते दम द्यायला लागला. अगोदर काय देतोय भगवंत? दम द्यायला लागला. जर नाही ना लग्न करून दिलं तू माझं तर बघ मैया तुझे घरचे गाई वासर चारायला नेणार नाही. वा, असा दम द्यावा लागतो. आता हे सुद्धा आम्हाला सांगावं लागतं. असो, तुमच्या घरचे गाई वासर मी चारायला नेणार नाही. जो नहीं ब्याह कराए तेरी गैया नहीं चरा, आज के बाद मेरी मैया तेरी दहली पर नहीं आ. मैया तुझ्या घरचे गाई वासर चारणार नाही. यशोदेने सांगितलं, चल तुझ्यासारखे 2-4 ठेवून म्हणे चारायला. तू काय तुझ्या वाचून काय अडलंय का म्हणे? चल, अजिबात लग्न नाही करून देत तुझं. मग दुसरा दम दिला, जो नहीं ब्याह कराए तेरे दहिली पर नहीं आव. तुझ्या दारात पाय ठेवणार नाही म्हणे. नको ठेवू म्हणे. नाही आलास तू तरी चालल, पण लग्न काय करून देत नाही. राधिका गोरी से बिरज की चोरी से मैया करा दो मेरो ब्याह. आता दम देऊन जमलं नाही. मग शेवटी प्रलोभन त्या ठिकाणी दाखवलं. मैया तुला असं वाटतं का राधे सोबत मी लग्न केलं, लग्न केल्यानंतर ती तुझा मान सन्मान ठेवणार नाही असं तुला वाटतं? पण असं होणार नाही. छोटी सी दुल्हनिया जब अंगना में दौड़े तेरे सामने मैया वो घूंघट ना खोले. मैया ती तुझ्या समोर कधी बिना पदराची चालणार नाही. म्हणजे हे काय 2026 होतं का? सगळ्या बिना पदराच्या. असो, आता नका घेऊ, राहू द्या. विठ्ठल विठ्ठल. पदर घेतला पाहिजे, पदराने शोभा वाढते. महाराज खरे सौभाग्यवती आणि खरं त्या ठिकाणी सौंदर्य पदरामध्ये त्या ठिकाणी माता माऊल्यांचं शोभून दिसत असतं. पण आता काय सांगायचं, आमच्यासारख्यानी काय बोलावं आणि आमच्यासारख्यानी काय न बोलावं असा प्रश्न पडतो. बोललं तर म्हणतात हे काय महाराज आहे का, काही बोलतो. आणि काय व्यासपीठावरून काय घालावं, कसं राहावं, कसं वागावं हे काय आता आम्ही सांगायचं का? पण दुर्दैवानं सांगायची वेळ आली. महाराज माणसं नको त्या मार्गाला जायला लागलेत. हल्ली आम्हाला कोणाच्या घरचं पाणी पिताना विचार करावा लागतो घरात देवाचे फोटो आहेत का नाही. कारण की बरेचसे नालायक आता आपला धर्म सोडून दुसरीकडे जायला लागले. हो, बरेचसे नालायक लोक. अरे स्वतःच्या आईच्या कासाला भरपूर दूध असताना उग लोकांच्या मायेकडे बघायचं नसतं रे.
पण काय दुर्दैव आहे महाराज, काय दुर्दैव आहे महाराज. कोणाच्या घरी गेलं म्हणजे माय बापाचे फोटो लावू नका. बर, माय बापाची इस्टेट चालते बडवे हो तुम्हाला, पण त्यांच्या घरात फोटो नाही चालत तुम्हाला. काय दुर्दैव आहे महाराज. हल्ली विचार करण्यासारखी ही गोष्ट आहे. माय बापाची इस्टेट चालते, पैसा चालतो, धन चालतं, करा 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 नाव, मेला तर मेल्यानंतर अंगठे लावून घेतात हे चालतं. पण माय बापाचे घरात फोटो नको, घरापुढे तुळशीचं वृंदावन नको, देवात त्या ठिकाणी महाराज घरामध्ये देव, घरात देव नको. अरे तुम्ही माणसं आहे का राक्षस आहेत? चाललात कोणत्या दिशेला? जरा भानावरती या आणि आपल्या स्वधर्माचा त्या ठिकाणी विचार करा आणि स्वधर्मानं चाला. गीतेमध्ये परमात्मा सांगतो, अरे स्वधर्मात आचरेत श्रेष्ठो. जो स्वधर्माचं पालन करतो भगवान परमात्मा त्याचं सगळं निर्वाहन करतो. पण जो स्वधर्माचं पालन करत नाही त्याच्या ढोंगणावर फटके बसल्याशिवाय राहत. हो, मी जरा परखड बोलतो, कष्ट बोलतो, पण आता हे जरा भानावर या लोक. हो महाराज, कुठेही काही वागायचं, पदर नाही घ्यायचं डोक्यावरती, पाठही उघडे छाती उघडी चालले तसे. काय महाराज, आमच्या सारख्याला कधी कधी लाज वाटते कोणाकडे पाहावा का न पाहावा, बोलावा का न बोलावा. पण हे काय कीर्तनाच तुम्ही बोलण्यासारखं आहे का आम्ही? परंतु दुर्दैव आहे, बोलावं लागतं. कारण की आम्ही नाही बोलणार तर बोलल कोण? विठ्ठल विठ्ठल. या युगामध्ये सुद्धा सत्ययुगासारखं आपल्याला राहता येतं. माणसाने आपला धर्म सोडू नये. पहा, भगवंत बोलायला लागले, मैया छोटी सी दुल्हनिया जब अंगना में दौड़ेगी तेरे सामने मैया वो घूंघट ना खोलेगी. पण यशोदा काय ऐकायला तयार नाही. चाल सरक म्हणे, चाल, अजिबात तुझं ऐकत नाही. एवढं आता लग्न करून पाहिजे, इथं 40-40चे झाले, त्यांना भेटून नाही राहिलं, तू आपलं एवढं सण तुला लग्न. हट. बर, उम्र तेरी छोटी है, नजर तेरी खोटी है, कैसे करा दो तेरो ब्याह. कसं तुझं लग्न करून देऊ? शेवटी देवाचं रडणं ऐकून सगळ्या गोपिकांनी बैलगाड्या थांबवल्या. ए थांबा ग सगळ्या जणी, बर का, थांबा सगळ्या जणी. आणि सगळ्या जणी थांबा म्हटल्यानंतर महाराज सगळ्या जणी त्या ठिकाणी आल्या यशोदेच्या बैलगाडी जवळ. काय झालं, काय झालं म्हटल्यानंतर यशोदा बोलायला लागली, याला लग्न करून पाहिजे. कुठून आणून देऊ म्हणे आता नवरी? याला आत्ताच पाहिजे म्हणे. आणि मग त्याच्यातली एक जरा शहाणी गवळण होती, ती म्हणायला लागली, यशोदे तुला लहान लेकरांची समजूत घालता येत? सोपं आहे म्हणे. काय? पहा, लग्नामध्ये जर का नवरदेव तयार झालात, मग घरातली एखादी म्हणतोय मला सुद्धा नवरदेव व्हायचंय, मला सुद्धा नवरी पाहिजे, मग एखाद्या आजीपाशी त्याला बसवावं लागतं. हेच तू असं समजूत घालावं लागते ना. तुला समजूत घालता येत नाही म्हणे यशोदे. अगं कशी समजूत घालायची? सोपं आहे म्हणे, तू काळजीच करू नको. आणि मग त्या शहाण्या गवळणीनं सगळ्या गवळणींना खाली बोलवलं. अरे गोल करा ग सगळ्या जणी. आणि मग सगळ्या गवळणींना असा गोलाकार केला आणि मध्यभागामध्ये भगवान कृष्ण परमात्म्याला उभं केलं. मध्यभागी भगवंताला उभं केल्यानंतर कृष्णा सांग म्हणे आता याच्यातली तुला कोणती पसंत आहे? आणि मग प्रत्येकीच्या समोर उभं करायचं कृष्णाला. ही पसंत आहे का? देव तिच्याकडे असा पाहायचा, नाही नाही ही जरा बर बर असू दे असू दे असू दे. मग ही पसंत आहे का? नाही नाही ही जरा अशी अगरबत्ती छाप आहे म्हणे. बर बर बर. ही पसंत आहे का? नाही नाही ही गुलाबजाम कडे पाहते आणि जिलेबी मागते म्हणे. ही पसंत आहे का? ही पसंत आहे का? सगळ्याला नाही 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 म्हणत ती 85 वर्षाची आहे का लक्षात? हा, सगळ्याला नाही नाही म्हणत त्या 85 वर्षाच्या गवळणीच्या पुढे परमात्मा उभं राहिले आणि तिला पाहून उड्या मारायला लागले. मैया आली बर का पसंत?
मैया आली बर का पसंत, आली बर का पसंत, मला पसंत आली म्हणे नवरी. आता म्हणे कोण? हे बघ म्हणे हिच्या सोबतच लग्न करायचं आहे. यशोदा तिच्या जवळ आली आणि तिला पाहिलं, कमरेतून वाकलेली, लटलट लटलट हात हालायला लागला, डोळे असे हालायला लागले, मिचमिचणारे, सगळ्या सुरकुत्या पडलेल्या. आणि 85 वर्षाची गवळण पाहून यशोदेनं कपाळाला हात मारला. काय म्हणे कृष्णा सून शोधली रे. 85 वर्षाची म्हणे हो मैया हिच्याच सोबत मला लग्न करायचंय. अरे पण तिच्यात आणि तुझ्यात काहीतरी सारखं पण पाहिजे ना, काहीतरी सारखं पण पाहिजे. भगवंतांनी सांगितलं आहे ना म्हणे सारखं पण. म्हणे काय? म्हणे तिच्याही तोंडात दात नाही, माझ्याही तोंडात दात नाही. आणि मग शेवटी यशोदेचा नाविलाज झाला आणि त्या गवळणीच्या सोबत भगवंताला पाठवावं लागलं. भगवान कृष्ण परमात्मा तिच्या बैलगाडीमध्ये जाऊन बसतात आणि बैलगाडीमध्ये जाऊन बसल्यानंतर भगवान परमात्मा तिला प्रेमाचं दान देतात. माझं चरित्र इथं संपलं सांगून मला सांगायचं आहे, करपात्रीजी महाराजांनी 3 प्रकार केलेले आहेत, अद्भुत, ललित आणि उभय. आता जे मी चरित्र सांगितलं त्याला ललित चरित्र म्हणतात. जे चरित्र ऐकत असताना अंतःकरणाला आनंदाच्या लहरी प्राप्त होतात, अंतःकरणाला समाधान सुख प्राप्त होतं, त्या चरित्राला ललित चरित्र असं म्हणतात. आता मी जे तुम्हाला सांगितलं ते ऐकून तुम्हाला दुःख झालंय का आनंद? खरं बोला, शेजारचीनीची शपथ आहे तुम्हाला. काय झालं? नक्की ना? मग जे देवाचं चरित्र ऐकल्यानंतर अंतःकरणाला महाराज आनंदाच्या लहरी प्राप्त होतात, त्या चरित्राला ललित चरित्र म्हणतात.